पण समर्थ कोणालाही म्हणायचं नाही, नाही तर कोणालाही समर्थ म्हणशाल तुम्ही. समर्थ फक्त भगवान परमात्मा आहे. समर्थाची व्याख्या व्याकरणाच्या परीक्षेमध्ये आली होती आम्हाला. जगाच्या अपूर्णतेला पूर्णतः प्रदान करून देताना ज्याच्या पूर्णतेला कधी अपूर्णता येत नाही त्याला समर्थ असे म्हणतात. लोकांना कोणीही या काहीही देतात भगवत परमात्मा, काहीही येतात. नव्हे नव्हे तर दुष्ट जरी आला, एखादा वाईट बुद्धीने जरी आला, एखादा वैर जरी आला तरी त्याला सुद्धा भगवंत देतात, नाही का. तू संकाधिकाचे निमाने सायुजी सर्वसु केला पुतणे, जे विषयाचे स्तनपाने मारवावी हा गा राजसूया सती सभाचा, एकता त्रिभुवनाची मांदी आळी का चंद्र सूर्याधिक परिष जगी श्लाघ्य केला, ऐसिया अपराधिया शिशुपाळा आपण बया ठाव दिदला गोपाळा, आणि उत्तान कर्णाची या बाळा काय ध्रुवपदी चाळ, नाही का. पुतना माता म्हणजे भगवंताची माता करूनच राहिली होती. मागच्या जन्माची तिची अपेक्षा होती. ती वाईट विचाराने भगवंताला मारण्यासाठी आली होती हो, पण तिला सुद्धा सायुजी नावाची मुक्ती दिली. 4 प्रकारच्या मुक्त्या आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुजता असे 4 मुक्त्या आहेत. त्यातली एक मुक्ती पुतनेला देऊन पुतनेचा उद्धार केला, म्हणजे ती मारायला आली पण तिचा उद्धार करून टाकला, आहे का.